Hello friends, online teaching standard 9th semi maths 2. Here we are going to study the second unit parallel lines. So see this video. हॅलो फ्रेंड्स, कशा आहात सगळे? मस्त मजेत ना? एस क्लास एज्युकेशन बाय सुहानीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण 9th स्टँडर्ड मॅथ्स पार्ट 2 जॉमेट्री चॅप्टर 2 पॅरलल लाईन्स प्रॅक्टिस सेट 2.1चे आन्सर्स पाहणार आहोत. त्याआधी आपण पॅरलल लाईन्स म्हणजे काय हे समजून घेऊया. आपल्या टॉपिकचं नावच आहे पॅरलल लाईन्स. ओके, सो द लाईन्स विच डू नॉट इंटरसेक्ट इच अदर अँड आर को प्लॅनर आर कॉल्ड पॅरलल लाईन्स. अशा लाईन्स ज्या एकमेकांना छेदत नाहीत. ओके, सो दिस इज लाईन एल अँड दिस इज लाईन एन. आता ह्या लाईन्स एकमेकांना छेदत आहेत का? तर नाही. सो द लाईन्स विच डू नॉट इंटरसेक्ट इच अदर. ओके, या एकमेकांना इंटरसेक्ट करत नाहीत, एकमेकांना छेदत नाही आहेत. आणि अँड आर को प्लॅनर, आणि हे एका प्लेनमध्ये आहेत. आता हा एक प्लेन आहे, सो त्या प्लेनमध्ये त्या दोन लाईन्स आहेत, सो दे आर को प्लॅनर. आता जर असे असेल, हा एक प्लेन आहे, याच्यावरती ही एक लाईन आहे, दिस इज लाईन एल. आणि जर ही एक लाईन अशी असेल, म्हणजे ही जी आहे ही या प्लेनच्या एन जी लाईन आहे ती या प्लेनच्या मधून जाते. सो लाईन एन आणि लाईन एल जे आहेत हे एका प्लेनमध्ये नाही आहेत, सो दे आर नॉट को प्लॅनर. परंतु जेव्हा हा प्लेन आहे आणि याच्यावरती ही एक लाईन आहे आणि ही एक लाईन आहे एका प्लेनमध्ये आढळतात, तेव्हा ते जेव्हा एकमेकांना इंटरसेक्ट करत नाही तेव्हा ते पॅरलल लाईन्स असतात. ओके, सो आय होप तुम्हाला समजलं असेल. आता आपण प्रॅक्टिस 2.1 सॉल्व्ह करायला घेऊया. आपण आधी क्वेश्चन वाचूया. प्रॅक्टिस 2.1 क्वेश्चन नंबर 1. इन फिगर 2.5 ही जी फिगर आहे, लाईन आर पी, दिस इज लाईन आर पी इज पॅरलल टू लाईन एम एस, दिस इज लाईन एम एस, अँड लाईन डी के इज देअर ट्रान्सव्हर्सल. आणि ही जी लाईन डी के आहे ही लाईन आर पी आणि लाईन एम एसची ट्रान्सव्हर्सल आहे. अँगल डी एच पी, आता आपल्याला त्यांनी डी एच पी दिलेला आहे, सो दिस इज डी एच पी आणि त्याचं मेजर आहे 85 डिग्री. सो फाइंड द मेजर्स ऑफ द फॉलोइंग अँगल्स. आता आपल्याला खाली त्यांनी जे 4 अँगल्स दिलेले आहेत त्याचं आपल्याला मेजर काढायचं आहे. सो आपण ते डी एच पी या मेजरच्या आधारे त्या 4 अँगल्सचा मेजर काढण्याचा प्रयत्न करणार आहोत. सो फर्स्ट अँगल आहे, वी हॅव टू फाइंड आउट मेजर ऑफ अँगल आर एच डी, मेजर ऑफ अँगल पी एच जी, मेजर ऑफ अँगल एच जी एस अँड मेजर ऑफ अँगल एम जी के. ओके, सो आपण आता स्टार्ट करूया आपला आन्सर पाहायला. आता आपण याच्यामध्ये गिवन लिहिणार आहोत. गिवन काय लिहिणार आहोत तर आपल्याला प्रश्नामधून आणि आकृतीमधून जे काही समजलं ते आपण गिवनमध्ये लिहिणार आहोत. सो लाईन आर पी इज पॅरलल टू लाईन एम एस, हे आपल्याला क्वेश्चनमध्ये दिलं होतं, आणि डी के इज देअर ट्रान्सव्हर्सल, आणि अँगल डी एच पी इज 85 डिग्री. ओके, सो हे आपल्याला सगळं क्वेश्चनमध्ये दिलं होतं ते आपण लिहिलं. त्यानंतर आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, आपल्याला क्वेश्चनमधून काय फाइंड आउट करायचं सांगितलेलं आहे ते आपण टू फाइंडमध्ये लिहिणार आहोत. सो आपल्याला काय काय फाइंड आउट करायचं आहे. सो मेजर अँगल आर एच डी, मेजर अँगल पी एच जी, मेजर अँगल एच जी एस अँड मेजर अँगल एम जी के हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आता आपण स्टेप बाय स्टेप प्रत्येक अँगलचं मेजर फाइंड आउट करणार आहोत. सो फर्स्ट आपण अँगल फाइंड आउट करणार आहोत, तो आहे आर एच डी. आता आपण सगळ्यापर्यंत हे पाहूया की तो जो अँगल आर एच डी आहे तो कुठे आहे. सो अँगल आर एच डी हा इथे आहे. ओके, आणि त्याच्या बाजूलाच कोणता आहे, डी एच पी. ओके, सो अँगल आर एच डी आणि अँगल डी एच पी एक फिगर फॉर्म करतायत अशा पद्धतीची. आता आपल्याला माहितीच आहे हे काय आहे, ते लिनियर पेअरचे अँगल्स आहेत. सो दिस अँगल डी एच पी अँड दिस अँगल डी एच आर किंवा आर एच डी. ओके, सो याचे मेजर आहे 85 डिग्री, आणि आपल्याला माहितीच आहे की जे अँगल्स लिनियर पेअरमध्ये असतात त्या दोन अँगल्सचं मिळून मेजर असतं, त्या दोन अँगल्सचं सम असतं 180 डिग्री. ओके, सो आता आपल्याला एक अँगल दिलेला आहे 85 डिग्री, आणि आपल्याला माहिती आहे याचं पूर्ण दोन्ही अँगल्सचं मिळून मेजर येणार आहे 180 डिग्री. सो आपण काय करणार, 180 डिग्रीमधून 85 मायनस करणार. सो वी विल गेट मेजर ऑफ दिस अँगल. बरोबर आहे ना. ओके, सो आपण आता तेच स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. सो वी हॅव टू फाइंड आउट मेजर ऑफ अँगल आर एच डी. सो अँगल डी एच पी प्लस अँगल आर एच डी इज इक्वल टू 180 डिग्री. तर रिझन आपल्याला लिहावं लागतं. रिझन काय आहे, अँगल्स इन लिनियर पेअर. ओके, सो मेजर ऑफ अँगल डी एच पी आहे 85 डिग्री, आपल्याला आर एच डी काढायचं आहे, आणि इज इक्वल टू 180 डिग्री. सो आपण आर एच डी लेफ्ट हँड साईडला घेणार, 180 मायनस 85 केल्यानंतर आपल्याला 95 आन्सर मिळणार. सो मेजर ऑफ अँगल आर एच डी इज इक्वल टू 95 डिग्री. ओके, त्यानंतर आहे सेकंड मेजर, वी हॅव टू फाइंड ऑफ मेजर ऑफ अँगल पी एच जी. आता आपण मेजर अँगल पी एच जी पाहणार आहोत. सो आता आपण ही फिगर पाहूया, फिगर 2.5. सो पी एच जी कुठे आहे ते आधी आपण सर्वप्रथम पाहूया. सो दिस इज पी, दिस इज एच अँड दिस इज जी. सो दिस इज अँगल पी एच जी. सो आपल्याला हा अँगल फाइंड आउट करायचा आहे. आता आपल्याला एक लक्षात येईल की आपण हा अँगल फाइंड आउट केला की त्याला 95 डिग्री. आता या अँगलमध्ये
आणि या अँगलमध्ये काहीतरी कनेक्शन आहे. काय आहे? दिस अँगल्स आर व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. ओके, सो व्हर्टिकली अपोजिट अँगल्स काय असतात? एकमेकांना कॉन्ग्रुएंट असतात, एकमेकांचे मेजर इक्वल असतं. सो आता ह्याचं जर 95 डिग्री असेल तर त्याचं व्हर्टिकल अँगल हा आहे, तर याचं मेजर काय असणार? ऑब्वियसली 95 डिग्री असणार. ओके, सो आपल्याला तेच आता आपल्या गणितीय भाषेमध्ये लिहायचं आहे. सो मेजर अँगल RHD आपण काढलं होतं 95 डिग्री या क्वेश्चनमध्ये इज इक्वल टू कॉन्ग्रुएंट मेजर अँगल PHG. आता हे आणि हे दोघं कॉन्ग्रुएंट आहे. काय रिझन आहे? व्हर्टिकली अपोजिट अँगल्स, बिकॉज दिस बोथ आर व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. सो मेजर ऑफ अँगल RHD आहे 95 डिग्री आणि आपल्याला अँगल PHG काढायचा आहे. सो बोथ आर इक्वल, देअरफॉर मेजर ऑफ अँगल PHG इज इक्वल टू 95 डिग्री. ओके, आता आपण हे सगळं पाहिलेलंच आहे, आपल्याला हे सगळं बेसिक माहिती आहे. व्हर्टिकली अपोजिट अँगल्स, करेस्पॉन्डिंग अँगल्स, ऑल्टरनेट अँगल्स काय असतात ते. सो मेजर अँगल आता आपण थर्ड पाहूया. मेजर अँगल HGS आपल्याला काढायचं आहे. सर्वप्रथम आपण पाहूया HGS कुठे आहे. सो दिस इज H, दिस इज G अँड दिस इज S. सो हा अँगल आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. आता आपण हा अँगल काढलेला आहे, हा अँगल काढलेला आहे आणि हा अँगल आपल्याला ऑलरेडी क्वेश्चनमध्ये गिवन दिलेला आहे. सो ह्या अँगलचा आणि ह्या अँगलचा काहीतरी संबंध आहे. पहा पुन्हा एकदा, हा अँगल आणि हा अँगल काहीतरी संबंध आहे. दिस बोथ अँगल्स आर करेस्पॉन्डिंग अँगल्स, पेअर ऑफ करेस्पॉन्डिंग अँगल्स. करेस्पॉन्डिंग अँगल्स आपल्याला माहितीच आहेत. हा अँगल आणि हा अँगल करेस्पॉन्ड असतो, हा अँगल आणि हा अँगल करेस्पॉन्ड असतो. तसं सिमिलरली हा अँगल आणि हा अँगल करेस्पॉन्ड असतो आणि हा अँगल आणि हा अँगल करेस्पॉन्ड असतो. असे टोटल 4 पेअर्स असतात एका ट्रान्सवर्सल आणि 2 पॅरलल लाईन्सच्या करेस्पॉन्डिंग अँगल्सचे. सो आपण आता हा अँगल आणि या अँगलचा विचार करतोय. सो करेस्पॉन्डिंग अँगल्स जे असतात ते एकमेकांना कॉन्ग्रुएंट असतात. पेअर ऑफ करेस्पॉन्डिंग अँगल्स इज कॉन्ग्रुएंट. सो 85 डिग्री जर DHP असेल आणि त्याचा करेस्पॉन्डिंग अँगल HGS असेल तर ह्याचंसुद्धा मेजर काय असणार? 85 डिग्री असणार, बिकॉज दे बोथ आर कॉन्ग्रुएंट. सो मेजर ऑफ अँगल DHP इज कॉन्ग्रुएंट टू मेजर ऑफ अँगल HGS. रिझन काय आहे? करेस्पॉन्डिंग अँगल्स. सो DHP आहे 85 डिग्री अँड HGS पण येणार 85 डिग्री, बिकॉज दे बोथ आर इक्वल कॉन्ग्रुएंट. म्हणून आपल्या तिसऱ्याचा आन्सर काय येणार आहे? अँगल HGS इज इक्वल टू 85 डिग्री. आता फोर्थ वन आहे मेजर अँगल MGK. आता आपण पाहूया मेजर अँगल MGK कुठे आहे. सो MGK इथे आहे. सो याचा आपल्याला मेजर फाइंड आउट करायचा आहे. सो आता हा आपल्याला कोणते कोणते अँगल मिळेल? हा अँगल मिळालेला आहे, हा अँगल मिळालेला आहे आणि PHGसुद्धा मिळालेला आहे, म्हणजे हा सुद्धा मिळालेला आहे. ओके, आता तुम्ही जर पाहिलं तर हा अँगल आणि हा अँगल तुम्हाला व्हर्टिकल अपोजिट अँगल्स दिसतील. करेक्ट, तोच आपला रिझन आहे. सो अँगल HGS अँड अँगल MGK आर व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. जेव्हा अँगल्स व्हर्टिकली अपोजिट असतात तेव्हा त्यांचं मेजर काय असतं? इक्वल असतं. सो आपल्याला तेच लिहायचं आहे. मेजर अँगल HGS इज कॉन्ग्रुएंट टू मेजर अँगल MGK बिकॉज दे आर व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. अँड मेजर ऑफ HGS किती होतं? 85 डिग्री, बिकॉज हे तो कॉन्ग्रुएंट होते तेव्हा आपल्याला 85 डिग्री आन्सर मिळालेलं होतं. सो याचं जर 85 असेल त्याचंसुद्धा 85 असणार, बिकॉज दिस बोथ आर कॉन्ग्रुएंट अँगल्स. ओके, सो मेजर ऑफ अँगल MGK किती आलं आपलं? 85 डिग्री. आय होप तुम्हाला हे कळलं असेल. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. तुम्ही क्वेश्चन स्क्रीनवर बघू शकता. सो क्वेश्चन आहे इन फिगर 2.6 लाईन P पॅरलल लाईन Q. आता आपण लाईन P पाहूया. सो दिस इज लाईन P अँड दिस इज लाईन Q. दिस बोथ आर पॅरलल अँड लाईन L अँड लाईन M आर ट्रान्सवर्सल्स. आता लाईन L आणि लाईन M काय आहेत? या दोघांचे ट्रान्सवर्सल्स आहेत. मेजर ऑफ सम अँगल्स आर शोन. काही अँगल्सचे मेजर वेगळे असते, तिथे 110 आणि इथे 115 आहे. सो आपल्याला कोणाचे मेजर्स फाइंड आउट करायचे आहे? हेन्स फाइंड द मेजर्स ऑफ अँगल A, अँगल B, अँगल C अँड अँगल D. अँगल A, अँगल B, अँगल C अँड अँगल D याचं आपल्याला मेजर्स फाइंड आउट करायचं आहे. पाहूया आता आपण. ओके, सो आधी आपण गिवन लिहिणार आहोत. गिवनमध्ये आपल्याला फिगरमध्ये काय दिसतं आणि क्वेश्चनमध्ये काय दिले ते कंबाईन करून लिहायचं असतं. सो लाईन P पॅरलल लाईन Q हा आपला फर्स्ट पॉईंट येणार आहे आणि लाईन L अँड लाईन M आर ट्रान्सवर्सल्स. ओके, सो आपल्याला त्यांनी काय दिलेलं आहे? इथे एक अँगल दिलेला आहे आणि इथे एक अँगल दिलेला आहे. ओके, सो आपण यांना नावं देऊया. सो हा अँगल आपण X घेऊया आणि हा अँगल आपण Y घेऊया. ओके, सो या फिगरमध्ये तुम्ही पाहू शकता हा आहे अँगल X आणि हा आहे अँगल Y. सो आता आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे तर त्यांनी सांगितलं होतं क्वेश्चनमध्ये आपल्याला मेजर अँगल A, मेजर अँगल B, मेजर अँगल C अँड मेजर अँगल D फाइंड आउट करायचं आहे. त्यांचा मेजर्स आपल्याला काढायचं आहे. सो आपण आधीच्या गणितामध्ये ज्याप्रमाणे केलं त्याचप्रमाणे या गणितामध्ये सुद्धा करणार आहोत. सो फर्स्ट आपण मेजर अँगल Aचं मेजर फाइंड आउट करणार आहोत. सो मेजर अँगल X. आता आपण X कोणता घेतलेला आहे? हा त्याचा मेजर आहे 110 डिग्री. सो आपण इथे जस्ट आपल्या माहितीसाठी लिहून घेऊया. सो मेजर अँगल X प्लस मेजर अँगल A इज इक्वल टू 180 डिग्री. आता आपण एक का केलं
तर पहा, हा जो मेजर अँगल ए आहे, हा आहे अँगल ए आणि हा आहे अँगल एक्स. तर हे एक फिगर फॉर्म करतायत. तुम्हाला मी आधीच्या प्रश्नामध्ये सांगितलं होतं त्या पद्धतीने. ही कोणती फिगर आहे? लिनियर पेअर्सच्या अँगलची फिगर आहे. सो आपल्याला हा दिलेला आहे अँगल ए आणि हा दिलेला आहे अँगल एक्स. याचं मेजर आहे 110 डिग्री. ओके. सो आपल्याला अँगल एचं मेजर फाइंड आउट करायचं आहे. मेजर ऑफ अँगल ए इज इक्वल टू वी डोंट नो. सो आपल्याला हे फाइंड आउट करायचं आहे. आणि आपल्याला मेजर ऑफ अँगल एक्सचं दिलेलं आहे किती? 110 डिग्री. सो आपल्याला माहिती आहे की जेव्हा अँगल्स लिनियर पेअरमध्ये असतात तेव्हा त्यांचं मेजर असतं 180 डिग्री. सो जेव्हा आपल्याला अँगल ए काढायचं आहे आणि अँगल एक्स दिलेलं आहे, त्यांचं इक्वल मेजरसुद्धा आपल्याला माहिती आहे 180 डिग्री आहे. सो आपण काय करणार? जस्ट 180मधून 110 मायनस करणार. सो वी विल गेट मेजर ऑफ अँगल ए. ओके. आता हे आपण व्यवस्थित पाहूया. सो मेजर अँगल एक्स प्लस मेजर अँगल ए इज इक्वल टू 180 डिग्री. रिझन काय आहे? अँगल्स इन लिनियर पेअर्स. आपल्याला इथे दिसतंय अँगल्स इन लिनियर पेअर्स. ओके. सो मेजर अँगल एक्स किती आहे? 110. मेजर अँगल ए वी हॅव टू फाइंड आउट इज इक्वल टू 180 डिग्री. सो मेजर अँगल ए इज इक्वल टू 180 डिग्री मायनस 110 डिग्री. सो जेव्हा आपण 180 मायनस 110 करणार तेव्हा वी विल गेट 70 डिग्री. ओके. सो मेजर अँगल ए इज इक्वल टू 70 डिग्री. आफ्टर दॅट मेजर अँगल डी. आता आपण पाहूया मेजर अँगल डी. आता अँगल डी नक्की कुठे आहे? सो हा आहे अँगल डी. आता मी ए नंतर डी का घेतलं? कारण ह्या दोघांचं रिझन सेम आहे, मिळतं जुळतं आहे. ओके. म्हणून मी डी घेतलं. किंवा तुम्ही क्रमाने सुद्धा काढू शकता किंवा असंही काढू शकता. कारण त्यांनी नंबर्स टाकून नव्हते दिले आपल्याला क्वेश्चनमध्ये. त्यांनी जस्ट फक्त सांगितलं होतं याच्यामध्ये नंबर्स टाकून दिले होते. सो आपण नंबर्स वाईज काढलं. ओके. सो तुम्ही क्रमाने काढू शकता किंवा आधी हे नंतर ते असं काढू शकता. सो फर्स्ट आपण पाहिलं अँगल एचं मेजर आलं. किती आलं होतं? 70 डिग्री. त्यानंतर आता आपण अँगल डीचं मेजर काढणार आहोत. सो अँगल डीच्या बाजूला कोणता अँगल आहे? आपण घेतला होता तो अँगल वाय आहे. ओके. सो अँगल वाय किती आहे? 115 डिग्री. आता हे अँगलसुद्धा काहीतरी फिगर फॉर्म करतायत, तर ते अशी फिगर आहे. ओके. सो इथे आहे अँगल डी आणि इथे आहे आपला अँगल वाय. याचं मेजर आहे 115 डिग्री. आता तुम्हाला ही फिगर फॉर्म केल्यानंतर कळते की ही लिनियर पेअरची फिगर आहे. सो लिनियर पेअरच्या फिगरमध्ये दोन अँगलची बेरीज किती असते? 180 डिग्री. त्याच्यामध्ये एक अँगलची मेजर दिलेलं आहे 115 डिग्री. सो आता आपल्याला दुसऱ्या अँगलचं मेजर काढायचं आहे. सो आपण काय करणार? 180मधून 115 मायनस करणार. सो आपल्याला जे आन्सर मिळेल ते असणार आहे अँगल डीचं मेजर. आता आपण हे सविस्तर पाहूया. सो मेजर अँगल डी इज इक्वल टू वी हॅव टू फाइंड आउट. सो मेजर अँगल डी प्लस मेजर अँगल वाय. का केलं? कारण ते लिनियर पेअरमध्ये आहेत. त्यांची सम जी आहे ती 180 डिग्री आहे. सो रिझन इज अँगल्स इन लिनियर पेअर. सो मेजर अँगल डी प्लस 115 because measure of angle y is 115 is equal to 180 degree. Measure of d is equal to 180 minus 115. Therefore measure of angle d is equal to 65 degree. आणि आपल्याला आन्सर भेटलेला आहे 65 डिग्री. ओके. जेव्हा आपण 180 मायनस 115 करणार ते आपल्याला भेटणार 65 डिग्री. ओके. आता आपण तिसरं पाहूया. तिसरं आपल्याला काढायचं आहे मेजर अँगल बी. आपल्याला बी कुठे आहे ते आधी आपण शोधूया. दिस इज बी. आपल्याला याचं मेजर फाइंड आउट करायचं आहे. आता आपण ह्याचं मेजर काढलं आणि याचं मेजर काढलं. आता बी आणि डीमध्ये काहीतरी कनेक्शन आहे. दिस बोथ आर करेस्पॉन्डिंग पेअर ऑफ करेस्पॉन्डिंग अँगल्स. ओके. करेस्पॉन्डिंग अँगल्स आपण पाहिलंच किती 4 जोड्या असतात आणि ते कोणते कोणते असतात ते सुद्धा आपण पाहिलं. सो करेस्पॉन्डिंग अँगल्स आर इक्वल. सो जर आपण डीचं मेजर काढलं आहे 65 डिग्री तर ऑब्वियसली बीचं मेजरसुद्धा 65 डिग्री असणार. कारण अँगल डी जो आहे इज इक्वल टू अँगल बी बिकॉज दे बोथ आर करेस्पॉन्डिंग अँगल्स अँड करेस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. सो आता आपण व्यवस्थित पाहूया. सो अँगल बी आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. मेजर अँगल बी इज इक्वल टू मेजर अँगल डी. काय आहे रिझन? पेअर ऑफ करेस्पॉन्डिंग अँगल्स. सो मेजर ऑफ अँगल बी इज इक्वल टू 65 डिग्री बिकॉज मेजर ऑफ अँगल D is 65 degree and they both are congruent. Therefore measure of angle B is equal to also 65 degree. So measure of angle B is equal to 65 degree. This is our answer. After that measure angle C. आता आपल्याला कोणाचं काढायचं आहे? मेजर अँगल सीचं. आता आपण काढणार आहोत मेजर अँगल सी. आता अँगल सी कुठे आहे? हा आहे अँगल सी. आता आपण काढलं आहे मेजर अँगल एचं काढलं आहे. त्यानंतर आपण बी काढलं आहे, डी काढलं आहे. आता आपल्याला सी काढायचं आहे. आता ही फिगर जर आपण बघितली तर ही फिगर आपण अशी म्हणजे अशी टर्न करून सुद्धा बघू शकतो. जेव्हा आपण ही फिगर टर्न करणार तेव्हा आपल्याला असं कळेल की हे दोघं कॉन्ग्रुएंट आहे. हे दोघं करेस्पॉन्डिंग अँगल्स आहेत. कारण दिस बोथ आर करेस्पॉन्डिंग अँगल्स. आपण ते असं सुद्धा करून बघू शकतो. ओके. सो सी आणि हा आपला अँगल होता वाय. सो सी आणि वाय काय आहेत? करेस्पॉन्डिंग अँगल्स आहेत. ओके.
सो सी आणि वाय जर करेस्पॉन्डिंग आहे तर त्यांचं मेजर इक्वल असणार. आपल्याला वायचं मेजर त्यांनी क्वेश्चनमध्ये गिवनमध्ये दिलेलं आहे की 115 डिग्री आहे. सो जर वाय 115 डिग्री असेल तर सीसुद्धा ऑब्वियसली 115 डिग्री असणार, बिकॉज सी अँड वाय आर कॉन्ग्रुएंट, बिकॉज दे आर पेअर ऑफ करेस्पॉन्डिंग अँगल्स. सो मेजर ऑफ अँगल सी इज इक्वल टू 115 डिग्री. ओके, कळलं? ओके, आपण बघूया. सो मेजर अँगल सी जो आहे तो आपल्याला काढायचा आहे. मेजर अँगल सी जो आहे तो आणि मेजर अँगल वाय म्हणजे अँगल वाय अँड अँगल सी आर करेस्पॉन्डिंग अँगल्स. का तर आहे अँगल सी, हा आहे अँगल वाय, दिस बोथ आर करेस्पॉन्डिंग अँगल्स. सो जर वायचं मेजर 115 असेल तर आपल्याला सीचं मेजरसुद्धा 115च भेटणार आहे, कारण बोथ आर कॉन्ग्रुएंट, बोथ आर इक्वल. ओके, सो जर मेजर अँगल वाय 115 असेल तर मेजर अँगल सी सुद्धा 115 असेल, कारण बिकॉज दे बोथ आर करेस्पॉन्डिंग अँगल्स अँड करेस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. सो मेजर अँगल सी इज इक्वल टू 115 डिग्री. सो आता आपल्याला कोणते कोणते आन्सर्स भेटलेत आपण परत एकदा पाहूया. सो ए आहे आपला 70 डिग्री, डी आहे 65 डिग्री. हे तुम्ही खाली लिहू शकता. देअरफॉर ए इज इक्वल टू 70, ए इज इक्वल टू 70, डी इज इक्वल टू 65, बी इज इक्वल टू 65 अँड सी इज इक्वल टू 115 डिग्री. हे तुम्ही असं खाली देअरफॉरमध्ये वगैरे लिहू शकता. आता आपण पाहतोय क्वेश्चन नंबर 3. ओके, क्वेश्चन नंबर 3 आपण आधी बुकमधून रीड करूया. इन फिगर 2.5, ही फिगर आहे 2.5. लाईन एल, दिस इज लाईन एल, पॅरलल टू लाईन एम, दिस इज लाईन एम, अँड लाईन एन पॅरलल टू लाईन पी. हा लाईन आहे एन आणि हे पॅरलल आहे लाईन पीशी. सो वी हॅव टू फाइंड आउट मेजर ऑफ अँगल ए, मेजर ऑफ अँगल बी अँड मेजर ऑफ अँगल सी फ्रॉम गिवन मेजर्स ऑफ अँगल. आता आपल्याला एक अँगलचं मेजर दिलेलं आहे 45 डिग्री. ओके, सो या अँगलद्वारे आपल्याला मेजर अँगल ए बी सी काढायचे आहेत. ए अँगल बी अँड अँगल सी काढायचे आहेत. ओके, सो आपण गिवनमध्ये काय लिहिणार आहोत, जे आपल्याला क्वेश्चनमध्ये दिले आहे त्याचं आपण गिवनमध्ये लिहिणार आहोत. सो लाईन एल इज पॅरलल टू लाईन एम अँड लाईन एन इज पॅरलल टू लाईन पी. आणि आपण जो हा अँगल दिलेला आहे याला आपण झेड नाव दिलेलं आहे. तुम्ही काही नाव देऊ शकता, कोणते अल्फाबेट तुम्ही यूज करू शकता, फक्त त्या फिगरमध्ये जे दिलेत ते सोडून, कारण तुमचं जमलिंग होईल. सो आपण इथे अँगलला दिलेलं आहे नाव एक्स. सो अँगल एक्स इज इक्वल टू 45 डिग्री असं मी गिवनमध्ये लिहिलेलं आहे. सो आपल्याला आता फाइंड आउट काय करायचं आहे. सो अँगल ए, अँगल बी आणि अँगल सी आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. 45 डिग्री मेजर दिलेलं आहे अँगल झेडचं. ओके, सो फर्स्ट आपण पाहूया की कसं कोणाशी काय रिलेशन लागतं आहे का. सो अँगल झेड आहे, हा जो अँगल आहे तो नक्कीच या अँगलशी व्हर्टिकली अपोजिट असणार, व्हर्टिकली अपोजिट अँगलची पेअर असणार, हा अँगल आणि हा अँगल. सो आपण ह्या अँगलला काहीतरी लावून देऊया. सपोज आपण ह्याला आर नाव दिलं. ओके, मी लिहिलेला आर आहे म्हणून मी ते आर नाव दिलं, तुम्ही कोणतंही देऊ शकता. सो दिस इज आर आणि हा कोणता आहे, झेड आहे. ओके, सो आर आणि झेड हे एकमेकांशी इक्वल असणार आहेत, कॉन्ग्रुएंट असणार आहेत. सो अँगल आर इज इक्वल टू अँगल झेड, अँगल झेड इज इक्वल टू अँगल आर, बिकॉज दिस बोथ आर व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. ओके, कारण ते दोघंसुद्धा व्हर्टिकली अपोजिट अँगल्स आहेत. आता आपण पाहूया तसं मेजर कसं काढायचं ते. सो अँगल झेड इज इक्वल टू अँगल आर, बिकॉज व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. आणि अँगल झेड किती आहे, 45 डिग्री आहे. सो अँगल आर आपल्याला मिळणारच आहे कारण ते दोघं इक्वल आहे. सो अँगल आर इज इक्वल टू ऑल्सो 45 डिग्री. ओके, आय होप तुम्हाला कळलं असेल. त्याच्यानंतर सेकंड आहे, आपल्याला अँगल ए काढायचं आहे. याला तुम्ही शक्यतो फर्स्ट नंबर देऊ नका, कारण हे आपल्या सबमधलं नाही आहे. आपण ह्याला फर्स्ट मानूया आता. सो फर्स्ट आहे अँगल ए. सो आता आपण अँगल ए फाइंड आउट करणार आहोत. सो आपल्याला काय भेटलं, आता ह्याचं आरचं मेजर भेटलेलं आहे आपल्याला आणि झेडचं मेजर माहिती आहे. सो आता आर आणि झेडच्याद्वारे आपण अँगल एचं मेजर जे आहे ते फाइंड आउट करणार आहोत. सो इथला जो आपण अँगल आर काढला त्याचा आणि एचा काहीतरी संबंध लागतो आहे. त्या अशा अँगल्स आहेत, दिस अँगल आर अँड दिस इज अँगल ए. सो अशा अँगल्स म्हणजे अँगल्स लिनियर पेअर किंवा आपण त्यांना इंटिरियर अँगल्ससुद्धा म्हणतो, आपल्याला जे हवं ते. सो अँगल्स इन लिनियर पेअर आपण घेऊया. सो जेव्हा असे अँगल्स आहेत याचं मेजर आहे किती आपण काढलं, 45 डिग्री. आणि याचं मेजर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. जर हे असे अँगल्स आहेत तर याचं मेजर ऑब्वियसली 180 डिग्री असणार. इथे आपण लिनियर पेअर्सच्या ऐवजी इंटरनल अँगल्सच घेऊया. ओके, इंटेरियर अँगल्स. सो आपले हे असे अँगल्स आहेत. याच्यामध्ये याचं नाव आहे आपण घेतलं आहे आर, याचं नाव आहे आपण घेतलं आहे ए, क्वेश्चनमध्ये दिलं आहे. सो याचं मेजर आहे 45 डिग्री. सो आता इंटेरियर अँगल्स एकमेकांनाचे अँगल्स सप्लिमेंटरी असतात. सप्लिमेंटरी म्हणजे असे दोन अँगल ज्याची मेजर जे असते ती 180 डिग्री असते, त्याची सम जे असतं ते 180 डिग्री असतं. सो हे जे 45 आहे आणि याची इक्वल सम किती आहे दोघांची मिळून, म्हणजे अँगल आर प्लस अँगल ए किती आहे, 180 डिग्री आहे. सो जर आपल्याला अँगल आर 45 आहे तर आपल्याला अँगल ए काढायचा आहे. सो अँगल ए किती येणार, 180 मायनस 45 केल्यानंतर आपल्याला काय येणार, अँगल ए भेटणार. ओके, आपण आता सविस्तर पाहूया. अँगल ए आपल्याला काढायचं आहे. अँगल ए प्लस अँगल आर किती आहे, 180 डिग्री, बिकॉज इंटेरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी. इथे तुम्ही इंटिरियर्स लिहा.
सो अँगल ए प्लस अँगल आर किती आहे 45 डिग्री इज इक्वल टू किती येणार 180 डिग्री. ओके, सो 180 डिग्रीमधून आपण काय करणार 45 मायनस करणार. सो 180 डिग्रीमधून जेव्हा आपण 45 मायनस करणार तेव्हा आपला आन्सर येणार आहे अँगल ए इज इक्वल टू 135 डिग्री. ओके, त्यानंतर आपण सेकंड पाहूया. इथे थर्ड नाही, आपण इथे सेकंडच पाहूया. सो अँगल बी. आता आपण अँगल बी फाइंड आउट करणार आहोत. सो वेर इज अँगल बी. अँगल बी इथे आहे. ओके, सो दिस इज अँगल बी आणि आपण आत्ता काढला अँगल ए. सो अँगल बी आणि अँगल एमध्ये काहीतरी रिलेशन आहे. काय आहे? वर्टिकली अपोजिट अँगल्स. ओके, सो अँगल ए किती काढला होता आपण 135 डिग्री. वर्टिकली अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट टू इच अदर. देअरफॉर जर अँगल ए 135 असेल तर अँगल बी सुद्धा ऑब्वियसली 135 डिग्रीज असणार. आता आपण हे शब्दामध्ये लिहूया गणितीय भाषेमध्ये. सो अँगल बी वी हॅव टू फाइंड आउट. अँगल बी इज इक्वल टू अँगल ए बिकॉज दे बोथ आर वर्टिकली अपोजिट अँगल्स. सो अँगल बी इज इक्वल टू 135 डिग्री बिकॉज मेजर ऑफ अँगल ए इज इक्वल टू 135 डिग्री. आता आपण तिसरं पाहूया मेजर ऑफ अँगल सी. आता सी इथे आहे, आपण बी काढला, ए काढला, आता आपण सी काढणार आहोत. तर आता आपण जेव्हा बघतोय की सी आणि बीमध्ये काहीतरी रिलेशन आहे. दे बोथ आर करेस्पॉन्डिंग अँगल्स. ओके, सो करेस्पॉन्डिंग अँगल्स आर इक्वल. सो अँगल सी आपल्याला काढायचं आहे. सो अँगल सी अँड अँगल बी आर पेअर ऑफ करेस्पॉन्डिंग अँगल्स. करेस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. देअरफॉर मेजर ऑफ अँगल बी is equal to measure of angle C. Measure of angle B is 135 degree. Therefore measure of angle C is equal to 135 degree. आता आपण हे पाहूया. मेजर ऑफ अँगल सी प्लस मेजर ऑफ अँगल इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल. का? तर ते करेस्पॉन्डिंग अँगल्स आहेत. सो मेजर ऑफ अँगल सी इज इक्वल टू 135 डिग्री बिकॉज मेजर ऑफ अँगल बी इज 135 डिग्री अँड दे बोथ आर कॉन्ग्रुएंट. ओके, सो आय होप तुम्हाला हे समजलं असेल. तुम्ही खाली देअरफॉर अँगल ए इज इक्वल टू 135, अँगल बी इज इक्वल टू 135, अँगल सी इज इक्वल टू 135 असं लिहू शकता. आता आपण क्वेश्चन 4 पाहूया. सो क्वेश्चन 4 आपण आधी याच्यामध्ये पाहूया. इन फिगर 2.8 ही जी 2.8ची फिगर आहे त्याच्यामध्ये साईड पी क्यू आर दिस इज साईड ऑफ पी क्यू आर अँड अँगल एक्स वाय झेड आर पॅरेलल टू इच अदर. आता ही साईड पॅरेलल आहे, ही साईड पॅरेलल आहे. ओके, या अँगलचे आणि या अँगलचे. सो प्रूव्ह दॅट आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे की पी क्यू आर हा जो अँगल आहे तो कॉन्ग्रुएंट आहे एक्स वाय झेडशी. सो हे दोन अँगल्स जे आहेत ते कॉन्ग्रुएंट आहे, आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. आता आपण पाहूया. आता आपण काय करणार आहोत, आधी गिवन पाहूया आपण. साईड ऑफ जे क्वेश्चन दिले तेच लिहिणार आहोत. साईड ऑफ अँगल पी क्यू आर अँड अँगल एक्स वाय झेड आर पॅरल टू इच अदर रे. आणि आपण काय करणार आहोत तर ही जी फिगर आहे याच्यामध्ये एक्स वाय जो रे आहे तो आपण एक्सटेंड करणार आहोत थोडासा आणि याला एम पॉईंट नाव देणार आहोत. तुम्ही कोणत्याही देऊ शकता, एक्स वाय झेड डब्ल्यू पी काय असेल ते. आता मी एम देते. सो याला आपण एम पॉईंट नाव दिलेलं आहे आणि ही लाईन आपण एक्सटेंड केलेली आहे. सो आपण लिहिणार आहोत प्रूफमध्ये. प्रूफ आपण लिहायचं जे क्वेश्चनमध्ये आपल्याला प्रूफ करायला सांगितले ते. आता आपण प्रूफमध्ये येऊया. सो लेट एक्स वाय जो आहे तो इंटरसेक्ट झाला पाहिजे कशाला, हा जो क्यू आहे आणि हा जो आर आहे याला. आपण ही फिगर मोठी करून पाहूया म्हणजे जास्त चांगलं समजेल. ओके, सो हे आपण एक्सटेंड करणार आहोत आणि याला एम पॉईंट येणार जिथे हे एक्सटेंड होते त्याला. आता हा जो एक्स वाय आहे तो आपण एक्सटेंड केलेला आहे कोणत्या रेवरती, क्यू आर रेवरती, आणि तो ज्या ठिकाणी इंटरसेक्ट झालेला आहे त्याला आपण एम पॉईंट नाव दिलेलं आहे. आता आपण तेच लिहिणार आहोत. लेट रे एक्स वाय इंटरसेक्ट रे क्यू आर ॲट पॉईंट एम सच डॅट. आता ते कशा प्रकारे इंटरसेक्ट झालेलं आहे हे आपण आधीच्या भागामध्ये पाहिलं होतं की हे कसं लिहायचं एक्स वाय एम. सो एक्स वाय एम या फॉर्ममध्ये या कॉलिनियर पॉईंट्समध्ये ते आलेलं आहे. आणि आता हे जसं तयार झालं त्याच पद्धतीने हे सुद्धा तयार होणार आहे. सो क्यू एम आर सुद्धा तयार होणार आहे. ओके, सो आता रे वाय झेड. आता ही जी रे वाय झेड आहे, ओके, सो ही रे आणि ही रे पॅरल आहे आपल्याला आधी सांगितलं आहे कारण साईड्स ऑफ अँगल पी क्यू आर पॅरल टू साईड्स ऑफ अँगल एक्स वाय झेड म्हणजे ह्या साईड्स सगळ्या इक्वल येणार आहेत, सगळ्या पॅरल येणार आहेत. आणि आता जेव्हा हे इक्वल असेल, हे जेव्हा पॅरल असेल आणि इथे एम जो असेल हा जर ट्रान्सव्हर्सल असेल असं आपण लिहिलेलं आहे, तर एक्स वाय झेड हा जो अँगल एक्स वाय झेड आहे तो आणि वाय एम आर, आता हा जो नवीन फॉर्म झालेला अँगल आहे या इंटरसेक्शन लाईनमुळे हे दोघं कॉन्ग्रुएंट असणार आहेत कारण हे दोघं करेस्पॉन्डिंग आहेत. ओके, अशा अँगल्स करेस्पॉन्डिंग अँगल्स असतात. सो या फिगरमध्ये सुद्धा ते करेस्पॉन्डिंग अँगल्स आहेत. त्याच्यानंतर अँगल रे एक्स वाय जो आहे तो पॅरल आहे पी क्यूशी. आता आपण हा जो रे एक्स वाय आहे हा आपण वाढवलेला आहे त्याच्यामुळे पूर्ण लाईन आहे तो, आणि पी क्यू जे आहे ते पॅरल आहे कारण आपण गिवनमध्ये पाहिलेलंच आहे. ओके, आता रे क्यू एक्स वाय आणि रे पी क्यू
हे पॅरलेल आहेत आणि त्यांचा ट्रान्सव्हर्सल कोण आहे तर क्यू आर हा जो आहे हा त्यांचा ट्रान्सव्हर्सल आहे. ओके. आता वाय एम आर इज कॉन्ग्रुएंट टू अँगल वाय एम आर. आता आपण पाहिलं की वाय एम आर अँगल जो आहे तो कॉन्ग्रुएंट आहे पी क्यू एमशी. हा जो पी क्यू एम आहे हा इथं पॉईंट एम आहे. सो याच्याशी हा कॉन्ग्रुएंट आहे. ओके. का आहे तर करेस्पॉन्डिंग अँगल्स परत तेच फॉर्म होते. हा एक आहे आणि हा एक आहे. ओके. परत तेच फॉर्म झालेला आहे करेस्पॉन्डिंग अँगल्स. त्याच्यानंतर पी क्यू आर जो आहे पी क्यू एम जो आहे दिस इज पी दिस इज क्यू अँड दिस इज इथं एम आहे आपला. ओके. सो हा जो पी क्यू एम आहे तो एक्स वाय झेडशी आहे. का तर आपण जे फर्स्ट स्टेटमेंट पाहिलं होतं. सो हे जे आहे हे आपलं फर्स्ट स्टेटमेंट होतं आणि आपण जे नेक्स्ट पेजवर आता पाहिलं दिस वॉज अवर सेकंड स्टेटमेंट. या दोन स्टेटमेंटवरून आपलं असं लक्षात आलं की पी क्यू एम हा जो पी क्यू हा जो पी क्यू एम होता हा आणि एक्स वाय झेड जो आहे हा आपला आधीचा अँगल हे बोथ कसे आहेत एकमेकांना कॉन्ग्रुएंट आहेत, एकमेकांचे इक्वल आहेत. सो देअरफॉर आता याच्यावर आपल्याला काय कळते की पी क्यू आर हा जो पी क्यू आर हा पूर्ण अँगल आहे. So friends, we have studied the parallel lines. So in revision, you consider the concepts of parallel lines, different angles formed by transversal, and do the exercise. Rewrite